1 स्टार्ट. तर मग काय चाललंय? नमस्कार. कुठले आहेत तुम्ही पाहुणा? परभणीचे आहेत का? मग आमचेच पट्ट्यातले. मी माजलगावचं आहे. गाडी कुठून जाती? गाडी गेवराई मार्गे माजलगावून जाती ना दारातून आपल्या. मग तुम्ही आता इकडं कसं काय आले? काय कामाला आलो. काय काम करता? रायडर स्विगीचे. स्विगीचे आहेत का? अरे बाबा. गावाकडून का म्हणून इकडे आलात? असंच आलो. असं म्हणजे नेमकं कसं असं म्हणजे काय कामाच्या निमित्तानं? काय काम शोधायचं तसं काय नाही. असं आलो. काय गावाकडे तर लईच नाद बेकार झाला. इलेक्शन लवकर टाकलो. 65 मतांनी पडलो. अरे बाबा बाबा. मग तर लय मोठा दणका बसला तुम्हाला तर. 62 मतांनी म्हणलं म्हणून इकडे आलो. सरपंचाला उभा होतात का सदस्याला? आता पहिलं जनतेतून थोडाच होता. सगळा होता. सदस्य मेंबरशिप मला होता. पॅनल कुणाचा होता? त्याने आम्ही शिवसेनेचे होतो. पॅनल वाल्यानं तुमच्या खर्च केला नाही की पैसे वाटले? 15 लाख वाटले. आणि किती घ्यायचे? अरे बाबा 15 लाख तरी निवडून नाही आली. तरी 3 सीट आले आमचे. अरे मग सत्ता कोणाची आली? राष्ट्रवादी वाल्याची. अरे अरे मला अवघड झालं. मग तुम्ही काय कुठून रुसून इकडे आलात काय मग डायरेक्ट पडलात म्हणून? रुसून नाही असं आम्ही त्याला म्हणलं काय आता गाव टेन्शन नाही घ्यायचं. राजकारणात जे पडतंय ते जिंकत असते. उलट इथं काम करायचं आणि परत तिथे जाऊन लढायचं असते. थाटात मस्त कड लावी सांगत त्याचे अध्यक्ष यायचं. होय मामा. माच करायचं तर मग चेडी फुटीस तरच. नाही तर नाहीच. मग नादच खुळा. आपला बी तसंच आहे. राजकारणात घुसायचं ना हार नाही तर पार. त्याच्या 7 एकर जमीन घरी केली. लोकांनी दिलंय मुनात पुढे पडून बसलो. अरे अरे. मग तुम्ही एकटे चालत का? प्रपंच आला सगळा घर प्रपंच. माऊली ते कुठले येतं? जालन्याचे. दाखवा तिकडं. जालन्याची. तुम्ही जाणले ना. तुम्ही काय करा साहेब? रायडरच आहेत का? काय धंदा पाणी कसा आहे? चांगला आहे का? ते एक जण तर म्हणते धंदा होत नाही आता गोष्टी. ते म्हणते 5-6 आता धंदा होत नाही गोष्टी. हा का? मग किती वेळ द्यावा लागतो तुम्हाला? कमीत कमी 14 घंटे तर कसे. आणि मग किती रोज पडतो 14 घंटे गेल्यानंतर? 1200 रुपये पडतात. पेट्रोल वगैरे जाऊन 1200 रुपये. मग ठीक आहे. 1200 रुपये जर होत असतील पण मेहनत जास्त आहे ना. रिस्क आहे. गाडी आरामात करत जा. मोबाईल वगैरे फोनवर बोलत जाऊ नका. वाटल्यास ब्लूटूथ वापरत जा एखादा. नाही तर असं एखादा ह्याला काय म्हणतो तो? ब्लूटूथच म्हणतो का? वायरलेस नाही काय तुम्हाला चांगलं. ते एखादं वापरून एकाच कानाला वापरायचं. एक कान उघडा ठेवायचा. मागून हॉर्न देते. कारण की आपण कमवतात कुणासाठी? आपल्या फॅमिलीसाठी. बरोबर आहे. आपल्याला जर थोड्या 1 मिनिटाच्या उशिरामुळे काय झालं तर आपलं काय? आपण जातो किंवा हॉस्पिटलमध्ये पडतो. पण लेकरा बाळाचा वनवास होतोय. आरामात जायचं. ब्लूटूथ घालायचं कानात एक. आणि असं यांच्यासारखं माझच मोडायचा. स्वतःचा नाही तर समोरच्याचा. पण विषयच नाही. आता कधी इलेक्शन लढायचं का नाही? पुढचं इलेक्शन शरद पवारांच्या पार्टीत आता ते शिवसेनेचे. गाडीला तुम्ही काय बाबा काय निश्चय पार्टी बदलायचं काय? पार्टी बदल लोक मायला यांचं मला वाटेल वतीधारा पक्ष दिसायला एकच लक्ष. त्यासाठी तुम्हाला इकडे पण सार्वजनिक पक्षीच काय असे गोल गोल. तुम्ही म्हणताय शिवसेने. बरं का? आता शिवसेने झालं पण कोणत्या शिवसेनेचे आहेत? कोणत्या शिवसेने? उद्धव ठाकरे साहेबांचं काय वाद? काही जरी असलं तरी निष्ठावंत निष्ठा नसती. पैसा असते. काम महत्वाचं असतं. काय नाही भेटलं. एकनाथ शिंदे साहेबांनी किती काम केले असे लोक म्हणतात बरं का आपल्याला. आम्ही म्हणतो. आणि एकनाथ शिंदे मागून आला. मुख्यमंत्री झाला. आता एखादा माणूस जर जाते नाही का तर विनाकारण पुढे एकदा साहेबांची बोला. साहेब नमस्कार. कुठले आहेत आपण? भाऊ प्रॉपर पुणेकर. अरे वा वा. पुणेकर म्हणजे तुम्ही काय काम करता? तुम्ही शेतीच करतात? कसं आहे? धंदा पाणी बरं आहे का? मग घरदार सगळं स्वतःच असेल. पार्ट टाइम जॉब आहे. बरोबर. हा मग काय ना मस्त बरं आहे. आपलं काय ना काय आपलं मन रमते. आणि कष्ट करणाऱ्या माणसाला घरी बसू वाटत नाही ना. किती असलं काही जरी असलं तरी शेवटी करमणूक होणं बी महत्वाचं आहे का? वेळ जायला पाहिजे. हा बरे छान आहे. मस्त घरी कांदा हे केलेला आहे आणि ऊस आहे. त्याच्यात मग ते पाणी देणं झालं इकडे येते. ऊसाचे कांदे बिंडे आहेत का नाही? आहे ना घरी. हा मग काय चांगलं आहे. ऊसाचे. ऊस कुठे? रान कुठे? 25 किलोमीटर. गाव कोणते? अरे बाबा बरं जवळच आहे ना. मग बरं तुम्ही जरा इलेक्शनचं बघा. आणि ते काय नसतंय राजकारणी लोक
असं पद्धतीने पडलेलं आहे हा. भाऊ आता घरदार इकायला लागलं ना कोंबडा इकायला लागला भय झालं तो भिका मागायचा काम करायचं इकडे तिकडे पोरा मागायला भिका मला मागायला सांगू का राजकारणात कुणी जायला पाहिजे माहिती का राजकारणात अशा व्यक्तीनं तुम्हाला सांगतो तुम्हाला मी सांगतो राजकारण आम्ही दोघं भाऊ होतो आमचा सासरा होता पुन्हा मावस सासरा होता पुन्हा एक चुलत मेवणा होता मग आता किती पाहिजे पण तुमच्या घरी चांगलं असेल ना तवा सगळे चांगलंच आहे हा मग आणि तेच म्हणतो चांगल्या माणसाचं काम नाहीये आणि मी चांगलंच आहे गरीब माणसाचं काम आहे एखादा शून्यातून जो जग निर्माण करतोय ना त्याचं काम आहे कष्ट करून खाल्ले हा. नीटनेटकं खाता येईल पण यांच्या याला आता बुडबुडे जास्त आहे हा मग तेच म्हणतोय ना काय झालं का? चार पैसे असले ना तर जपून खायचं लढला ते लढला कुणाच्या भावाच्या भावाच्या विरुद्ध काय ना काय होत असते तसे चालतच राहतंय पण कसं आहे गरीबाचं राजकारण नाही इमानदारीने केलं तर स्वच्छ आहे आणि तुम्ही पैशा जीवावर जर राजकारण करत असाल तर मग फेल आहे तुम्ही माणसाच्या कर्तृत्वावर का आता जाऊ दे काय पवार साहेबाची बी आंबळगाठ दिली झाली सगळ्याची झाली आहे का नाही? आता सगळ्याच अवघड झाले आता कसं आहे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी सारखा कार्यकर्ता पाहिजे एखादा आहे का ना केजरीवाल लाईट फ्री पाणी फ्री सगळेच फ्री आहे का ना मामा नाही आता जाऊ दे आता चला आता मी जातो आले का मेजर रिटायर अरे वा वा वा